श्री स्वामी चरित्र सारामृत तृतीय अध्याय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामीराजाय नमः। ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्त्य द्वंद्वातीत गगनसदृश तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एक नित्य विमलमचल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुवत नमामि। धन्य धन्य ते या जगती स्वामीचरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती। पद पावती कैवल्य। गताध्यायी कथा सुंदर। स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती लोक चमत्कार दाविती। काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले मोहोळ माझी वास्तव्य करिता। आप्पा टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार। वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उददिसम सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी। अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे टोळ आज्ञापिले सेवका। जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका येथेच मुक्काम करावा। टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परी नचमानिले त्या तेथोनिया निघाले। अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने। तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला। एक पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती स्वामींसी जाणूनी ईश्वरमूर्ती। चोळप्पा करी आदर चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले। जैसी कामधेनू आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी। झाली स्वामीराज भेटी परम भाग्य तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवरा जे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार कितीक राहती मौन धरिती किती एक चरणी उभे राहोन सदा विलोकिती गगन एक गिरिगवरी बैसोन तपश्चर्या करिताती एक पंचाग्नी साधन करीती एक पवनाते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होमहवन एक षटकर्मे आचरिती एक लोक उपदेशिती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधिती देवालये परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन केलियासी नाना साधन भावाविण सर्व व्यर्थ योगयागादिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही। स्वामी आले सदनाते तयाची देखोनिया भक्ती स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेवी राज्यपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दाक्ष असोनी कारभारी परम ज्ञानी असती जे अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नवती परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामीचरणी उदेले तैपासून जगात त्या नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोक चमत्कार दाविती गावात बात पसरली आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती म्हणून या स्वामीराज यती बहुधा न जाती फिरावया लोकांमाजी पसरली मात नृपासी कळला वृतांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र वार्ता ऐसी एकोनी राव बोलले काय वाणी गावात यती येवोनी फार दिवस झाले परी आम्ही श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जावोनी लवलाही भेटू तया यतिवर्या परी ते केवळ अंतर्जनानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना रावमुखातून वाणी निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरोन राव घाली लोटांगण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तई सकळ सभा आनंदली समस्ती पावले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामीमूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरी धरोन विष्णुनाचे ब्रह्मानंदे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोढा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभम भवती।